महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। येरवडा पोलीस स्टेशन मधील दोघांचं निलंबन करण्यात आलेलं आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। येरवडा पोलीस स्टेशन मधील दोघांचं निलंबन करण्यात आलेलं आहे। आताची मोठी बातमी आपण पाहतोय। तर येरवडा पोलीस स्टेशन मधील दोघांचं निलंबन करण्यात आलेलं आहे। साम टीव्हीवर आताची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून। अक्षय, येरवडा पोलीस ठाण्यामधील दोघांचं निलंबन करण्यात आलेलं आहे, नेमकं काय प्रकरण आहे? नक्कीच पुण्यातील ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणात पुणे पोलिसांनी जी इंटरनल कमिटी बसवली होती त्यातच हा मोठा निर्णय मानावा लागेल। येरवडा पोलीस ठाण्यातील जे एपीआय आहेत आणि क्राईम पीआय आहेत, जे राहुल जगदाळे आहेत आणि विश्वनाथ तोडकरी हे दोन कर्मचारी आहेत, यांचं तडकाफडकी निलंबन करण्यात आलेलं आहे। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 19 तारखेला जो झालेला अपघात होता त्या प्रकरणी या दोघा अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी हलगर्जीपणा केला। नाईट राऊंडला जे डीसीपी होते त्यांना माहिती दिली नव्हती, कंट्रोल रूमला ही माहिती कळवली नव्हती, त्यामुळे पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ही कारवाई केलेली आहे आणि या दोघांचंही निलंबन करण्यात आलेलं आहे। येरवडा पोलीस ठाण्यातील हे कर्मचारी आहेत। आता यानंतर पुणे पोलीस काय भूमिका घेतात, या संपूर्ण प्रकरणी काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अगदी धन्यवाद। आता आपण दिलेल्या माहितीनुसार तर आपण पाहतोय दोघांचं निलंबन करण्यात आलेलं आहे। येरवडा पोलीस ठाण्यामधील दोघांचं निलंबन करण्यात आलेलं आहे। पुण्यातल्या ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणामध्ये वरिष्ठांना माहिती दिली नसल्यामुळे त्यांचं निलंबन करण्यात आलंय। तर अपघातानंतर वरिष्ठांना माहिती दिली नाही आणि त्या संदर्भात आता या दोघांचं निलंबन करण्यात आलेलं आहे।